भांडण होणं हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. भांडण आयुष्यात होताना डायरेक्ट भांडण होत नसतं. मनामध्ये एक द्विधावस्था होते आणि त्या द्विधावस्थेतून मग पुढे अनपेक्षित समस्या निर्माण होतात. समस्या आपल्याला हाताळता नाही आल्या तर मग त्याचं रूपांतर हळू वाद विवाद आणि भांडण याच्याकडे होतं. कारण माणसाचा स्वभाव हा विचित्र असतो. मला समजतं, तुला समजत नाही. सामान्य जीवन, मला समजतं, तुला काही समजत नाही. माझ्या मनासारखं घडलं पाहिजे, तुझ्या मनासारखं नाही झालं चालेल. तू काय नको नको ते करतो, माझ्यासारखं करत चल. किंवा माझा निर्णय बरोबर आहे, तुझा निर्णय चुकलाय, तुला काही कळत नाही, तू असाच राहणार, नाही कळणार, नाही पुढे जाणार आयुष्यामध्ये. तर माणसाचं जे असणं असतं ते असणं त्याला एक प्रकारचं प्रेरणा देत असते, त्याला एक प्रकारे घडवत असते आणि त्याला त्याचं भान नसतं. माणसांना भान नसतं, माणसं जगत असतात आणि तरी पण त्यांना वाटतं की मला भान आहे, माझ्यावर ते घडतंय ते मला माहिती आहे, माझ्या लक्षात येत आहे. अशा स्थितीमध्ये माणसांकडनं चुका होतात. नको ते बोललं जातं, नको तो विचार केला जातो, नको त्या भावना व्यक्त केल्या जातात. माणसं ज्या नको त्या भावना व्यक्त करतात, नको ते विचार व्यक्त करतात किंवा नको ते बोलतात किंवा नको ते करतात किंवा नको ती प्रतिक्रिया देतात, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे संघर्ष आमंत्रित करत असतात. ते अप्रत्यक्षपणे दुसऱ्यांची असहमती आमंत्रित करतात. ते अप्रत्यक्षपणे स्वतःसाठी समस्या निर्माण करतात. ते अप्रत्यक्षपणे स्वतःची पॉवर दाखवत असतात. मी किती पॉवरफुल आहे किंवा मला किती समजतं किंवा तुला काही समजत नाही, माझं चाललं पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे, या कुटुंबामध्ये माझंच चाललं पाहिजे आणि माझ्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे. या कुटुंबामध्ये काही करायचं असेल ना तर मला विचारून केलं पाहिजे. माणसं नेहमी पॉवरसाठी झगडत असतात. माझी शक्ती, माझा रिस्पेक्ट, माझा सन्मान, माझा अहंकार, माझं हे असणं, मग मी कसंही असो, मला महत्व दिलं गेलं पाहिजे. मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे. मनुष्य हा विचारी प्राणी आहे. मनुष्य हा भावनाशील प्राणी आहे. मनुष्य हा भूतकाळ सातत्याने लक्षात ठेवत असतो. मनुष्य सातत्याने भूतकाळात राहून भविष्य काळामध्ये पाहत असतो. माणसांच्या मनामध्ये भूतकाळ वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करतो. त्यातली एक बाब म्हणजे अहंकार, दुसरी बाब म्हणजे भीती, अनावश्यक भीती आणि तिसरी बाब म्हणजे माणसं ज्या समाजात राहतात, ज्या संस्कृतीमध्ये राहतात, त्यात जे घडत असतं त्या प्रकारे माणसं बोलत असतात आणि त्या समाजामध्ये त्या संस्कृतीमध्ये घडतं ते योग्यच घडतंय आणि आपण तसंच राहायला पाहिजे असा त्यांचा गैरसमज होतो आणि त्या गैरसमजापोटी त्यांच्या आणि माणसं तशीच वागत राहतात, तसंच बोलतात. मग आपल्याला माहिती आहे मराठी मनुष्य विशिष्ट प्रकारे बोलून व्यवसाय करणार, गुजराती मनुष्य विशिष्ट प्रकारे बोलून व्यवसाय करणार, महाराष्ट्रीयन मनुष्याला विजेंची नेहमी भीती वाटणार. त्याच्यासमोर जर दुसरा महाराष्ट्रीयन तेच दुकान टाकून बसला त्याच्यासारखं असतं त्याला आणखी भीती वाटते. मग ते आपसामध्ये त्यांचा संघर्ष होतो सहकार्यापेक्षा. तर हे माणसाचे जे असणं असतं, माणसं स्वतःच्या मनामध्ये गैरसमज बाळगतात, चुकीच्या भावना बाळगतात, चुकीचे विचार बाळगतात, चुकीच्या संकल्पना बाळगतात किंवा त्या परंपरांचे ते गुलाम असतात किंवा त्यांच्या मनामध्ये काही श्रद्धा असतात, काही अंधश्रद्धा असतात किंवा भूतकाळामध्ये जे काही घडलेलं असतं त्याबद्दल त्यांच्यामध्ये एक तर भीती असते, त्या मनामध्ये एक प्रकारच्या शारीरिक संकल्पना बांधल्या गेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं काही विशिष्ट प्रकारे असतं आणि त्यांचे ध्येय हे मर्यादित होऊन जातात. त्यामुळे मग ज्याला व्यवसायामध्ये तोटा येतो तो व्यवसाय करत नाही, तो नोकरी प्रिफर करतो, त्याला नोकरी जास्त वाटते. माणसाचे काही स्वप्न असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला जोखीम घ्यायला लागते. माणसं जोखीम घेतात असं नाही, ज्या कल्चरमध्ये जे येतात त्याप्रमाणे ते जोखीम घेत असतात. तर विवाहित जीवनामध्ये आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या मानसिक पैलूंमधनं वावरत असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण असंच जगायला पाहिजे असतं. असंच जगणं म्हणजे व्यावहारिक जगणं. व्यावहारिक जगणं म्हणजे काय? की माझं ऐकलं गेलं पाहिजे, माझं ऐकलं गेलं तर माझा रिस्पेक्ट आहे, माझं ऐकलं गेलं तर माझी या घरामध्ये किंमत आहे, माझं ऐकलं गेलं तर माझं अस्तित्व आहे, माझं ऐकलं गेलं तर मी कम्फर्टेबल आहे, मला बरं वाटेल. माणसं बरं वाटण्यासाठी जगतात. माणसं बरं वाटण्यासाठी विवाह करतात. माणसं विवाहित जीवनामध्ये बरं वाटण्यासाठी नको ते वागतात.
माणसाच्या बाबतीत एक नेहमी होत असतं, ते म्हणजे जे अनावश्यक असतं ते वारंवार होत असतं. अनावश्यक असतं. ते पण वारंवार होत असतं. मग ते विचाराच्या बाबतीत असो, भावनांच्या बाबतीत असो, बोलण्याच्या बाबतीत असो, क्रिया ते करण्याच्या बाबतीत असो किंवा प्रतिक्रिया देण्याच्या बाबतीत असो. आणि माणसाच्या बाबत जे नको ते वारंवार घडतं, ते त्याच्या लक्षात येत नाही. त्याला भान नसतं. आणि त्याला कारण समाज अशा प्रकारे वागत असतो. समाजामध्ये जे काही घडत असतं, त्यामुळे आपण घडत असतो. आपल्या कुटुंबामध्ये जे लहानपणापासून पाहत आलो, त्यामुळे आपण घडत आलेलो आहे. आपल्या नातेवाईकांसोबत पण बोलताना अप्रतिम घडत असतो. आपले विचार घडत असतात आणि त्याप्रमाणे आपण भावी जीवनात वागत असतो. मग आपलं विवाहित जीवनाबद्दल काही ठराविक संकल्पना असतात, की मोठ्या घरात मी राहिलो तरच सुख असतं किंवा मला रोज फिरायला जाता आलं पाहिजे किंवा मला छंद जोपासता आला पाहिजे तरच सुख असतं किंवा माझ्या जीवनामध्ये आराम पाहिजे, जबाबदारी नको किंवा माझं काम कोणतरी करायला पाहिजे म्हणजे सुख असतं किंवा मला दुसऱ्याच्या हक्काचं मिळायला पाहिजे, अन्याय झाला ते चालेल म्हणजे सुख असतं. तर माणसं अशा प्रकारे व्यवहारिक जगात जगतात आणि व्यवहारिक जगात जगताना भांडण ते आमंत्रित करतात. आपण विवाहित जीवनाच्या भांडणावर जाण्याच्या आधी आपण माणसं कशासाठी समजून घ्यायचं. त्यामुळे डॉक्टर लोक जेव्हा मेडिसिन शिकतो, पेशंटचे उपचार आणि ऑपरेशन करायला शिकतो ना, त्याच्या आधी आम्ही 4-5 वर्ष अनाटॉमी आणि फिजिओलॉजी म्हणजे रचनाशास्त्र आणि जे काही शरीरशास्त्र कसं काम करते यावरच शिकतो. हे माहिती असल्याशिवाय सांगायचा उद्देश असा, की आपण ही मनाची मानसिकता समजून घेतली पाहिजे. ऍक्च्युली आपण व्यावहारिक जीवनात जातो, लग्न करतो, पण विवाहित जीवन कसं जगायचं याचं आपलं प्रशिक्षण नसतं. आपण जेव्हा मोटरसायकलचं लायसन्स घेतो तेव्हा आपली परीक्षा घेतली जाते. आपल्याला नियम विचारले जातात आणि मग आपल्याला लायसन्स मिळतं. आपण विवाहित जीवन जगतो ना, ते आपल्याला कोण काय विचारतं आणि ते विचारतं ते ऑथराईज असतात का? त्यांना आपलं असेसमेंट येतं का? आणि आपण जेव्हा जीवनधोरण निवडतो, त्या जीवनधोरण निवडताना आपण जो जीवनधोरण निवडलाय, तो कोणत्या पैलूवर निवडलाय? त्याला पगार आहे, त्याला चांगला उत्पन्न आहे, त्याला दिसायला छान आहे, त्याचं घराणं चांगलं आहे, ते सन्माननीय म्हणून निवडलेलं आहे, की आपल्या स्वभावाशी जुळून घेणारे आहे, की आपल्या जीवनाच्या फिलॉसॉफीशी त्यांची फिलॉसॉफी जुळणारे हे आपण पाहिलं आहे का? त्यांची सहनशक्ती, त्यांची स्वतःची जे धारणा आहे, ते आपण तपासून पाहिल्यात का? बऱ्याच वेळा असं केलेलं नसतं आणि त्या केलेलं नसतं म्हणजे थोडक्यामध्ये, की आपण आपल्या मताने, आपल्या पसंतीने जीवनधोरण निवडतो. पण जीवनधोरण निवडल्यानंतर दोघांनाही माहिती नसतं बऱ्याच प्रमाणामध्ये, की आपण एकमेकांशी कसं ऍडजस्ट व्हायचंय. आणि आपण लहानापासून कसं घडतो, गेल्या 25 वर्षापासून लोक कसे घडत आहेत. टीव्ही सिरियल्स पाहतात, सिनेमा पाहतात आणि त्याच्यात तिथे भांडण हा कॉमन भाग दाखवलेला आहे. काड्या करणं, चुगलखोरी करणं, नको ते करणं हे फार कॉमनली दाखवलं जातं आणि ते वारंवार दाखवल्यामुळे लहानपणापासून जेव्हा बालक मोठा होतं त्याला असं वाटायला लागतं, की कोणाचं न ऐकणं किंवा स्वतःच्या मनासारखंच करणं किंवा कारण नसताना रागवणं किंवा भांडण करणं किंवा संशय घेणं किंवा नको ते करणं किंवा चुगलखोरी करणं हे नॉर्मल आहे. ऍक्च्युली हे नॉर्मल नाही आहे. हे माणसाच्या आनंदाचं अ, एक प्रकारे स्फोट करतं, आनंद घालवतं, पण हे व्यक्तीच्या लक्षात नाही. आपण विवाह का करतो? आपण याच्यासाठी करतो, की आपल्याला आयुष्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, समाजामध्ये रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, आपल्याला मुलं व्हायला पाहिजे, मुलं मोठी व्हायला पाहिजे, मुलांच्या नावाने आपण ओळखले जायला पाहिजे. अशा आपण हेतूने विवाह करतो. पण हा जो विवाह करतो, ते करताना आपल्याला आधी दोघांना एकमेकांना हाताळावं लागतं आणि दोघांना एकमेकांना हाताळता हाताळता आपल्याला कुटुंबातील लोकांना हाताळावं लागतं, नात्यातील लोकांना हाताळावं लागतं. आता ह्या हाताळण्यामध्ये चूक झाली तर वाद होते. घरी पाहुणे आले, आपण वेळ द्यायला पाहिजे, त्यांची स्वतः प्रेमाने बोलायला पाहिजे. पाहुणा जर नाही आवडला ना, आपण नुसतं टाइमपास केला तर आपली धर्मपत्नी की आपला जीवनजोडा चिडणारच आहे. कारण त्यांचे नातेवाईक आहेत ते. किंवा विवाह झाल्यानंतर कुटुंबामध्ये खूप सत्ता पालट होते. ऍक्च्युली सत्ता पालट होत नसते. आपण तसं मानतो. सत्ता विभागली जाते. पण सत्तेच्या विचारावर आपण आयुष्य जगायचं असतं का? आता माझा विवाह झाला एक मुलगी म्हणून.
मग माझी सत्ता कशी निर्माण करायची हे ध्येय आहे का आपलं, की ह्या घरामध्ये मी माझ्या मार्फत ह्या घरामध्ये, ह्या कुटुंबामध्ये आनंद कसा निर्माण करायचा ही जबाबदारी घेऊन मी आलेली आहे का? इथेच मी माझा अहंकार सोडून सेवा भावना आणि सहनशीलतेचा वापर करून सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवणार आहे, माझ्या जीवनामध्ये आनंद फुलवणार आहे आणि ह्या कुटुंबाला विकासाकडे नेण्यासाठी मी जबाबदार ठरणार आहे. या हेतूने आपण विवाह केलेला आहे का आणि विवाहानंतर या घरामध्ये प्रवेश करत आहात का? भांडणाचा आपल्याला हाताळता यायला पाहिजे किंवा ते व्हायला नको असं वाटत असेल तर आपल्या जीवनाचे हेतू काय आहे आणि आपल्या मनाची मनोपार्श्वभूमिका काय आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. की एखादी व्यक्ती अभ्यास करताना काकू करते आणि सिनेमा पाहताना उत्साहाने असते. व्यक्ती तीच असते, पण त्या व्यक्तीचं पार्श्वभूमिका बदलत असते. ही पार्श्वभूमिका बदलल्यामुळे व्यक्तीला वेगळं अनुभव येतं. मग आपण जर विवाह हा त्यागाच्या भावनेने केला असेल, सेवा भावनेने केला असेल, माझ्या नवीन कुटुंबामध्ये किंवा मी ज्या कुटुंबामध्ये जातो त्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करते, सर्जनशीलता निर्माण करते किंवा तिथे सुख वाढवण्यासाठी मी जबाबदार आहे अशा पद्धतीने केलं तर आपण स्वतःहून कामं कराल, स्वतःहून जुळून घ्याल, स्वतःहून सेवा कराल, स्वतःहून सर्वांचं स्वागत कराल, स्वतःहून कोणी काही म्हटलं तरी आपण रागावणार नाही, क्षमा करून द्याल, विसरून द्याल. आणि प्रश्न येतो मग सासू सुनेचा. एक महत्वाची समस्या ही जगभराची समस्या आहे, की कुटुंबामध्ये सून आली, आता आपला मुलगा तिचं ऐकेल आणि आपल्याकडे दुर्लक्ष करेल आणि मग आपल्या आयुष्यामध्ये कदाचित नको ते घडेल किंवा दुःख येईल किंवा मुलगा तिचाच होऊन जाईल, माझा राहणार नाही. अशी भीती सासूला वाटणं साहजिक आहे आणि सुनेलाही बा नवऱ्याने सासूचं ऐकायला नको किंवा त्याने जर ऐकत राहिलं तर सासूचाही रुबाब माझ्यावर राहील, नवऱ्याचा आणि सासूचाही रुबाब माझ्यावर राहील. मग मला अस्वस्थता येईल, मला असुरक्षितता येईल. ऍक्च्युली हे जे असतं हे याच्यामुळे असतं, की आपण प्रेम देण्यासाठी आलेलो नसतो. आपण आत्मीयता मिळवण्यासाठी आलेलो नसतो. आपली जी मनोपार्श्वभूमिका आहे, ही आपण वारंवार लक्षात ठेवायची आणि जेव्हाही भांडण होतं, जेव्हाही आपल्या मनामध्ये गोंधळ होतो, जेव्हा आपल्या मनामध्ये टेन्शन येतं, जेव्हाही काय करावं समजत नाही, काय भीती वाटायला लागते, तेव्हा आपण लक्षात घ्यायचं, की माझी पार्श्वमनोभूमिका कशी आहे? किंवा मनोपार्श्वभूमिका कशी आहे? आणि आपण तपासायला पाहिजे. माझे हेतू काय? जीवन जगण्याचे हेतू काय? उद्देश काय? हे महत्वाचे असतात. तर हे 2 महत्वाचे पैलू आहे. हे पैलू जर योग्य नसले, तर आपल्या आयुष्यामध्ये भांडण व्हायला लागतं. आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान निर्माण करण्यासाठी आपण इन्कॉम्पिटंट बनायला लागतो आणि सुख समाधानाच्या ऐवजी आपण दुःख निर्माण करतो किंवा वाद निर्माण करतो किंवा भांडण निर्माण करतो किंवा नको ते निर्माण करतो आणि आपल्या आयुष्यात आपण जे कधी बोलायची कल्पना केली नसते ते आपल्या सासूला किंवा नवऱ्याला बोलतो किंवा बायकोला बोलतो किंवा तिच्या नातेवाईकांना बोलतो किंवा त्याच्या नातेवाईकांना बोलतो. तर आता भांडण होतं म्हणजे नेमकं काय? भांडण होतं म्हणजे त्याचं बीज मनात होतं आधी. एक असमाधानातून, एक भीतीमधून, एक नकारात्मकतेतून, एक संयमाच्या अभावातून, एक सेवाभावनेची वृत्ती नसल्यामुळे किंवा सहनशीलतेची मनाची तयारी नसल्यामुळे मनामध्ये गोंधळ होतो. भांडण कुठं होतं निर्माण होतं हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की भांडण दुसरा करत असतो. आधी आपल्या मनामध्ये निर्माण होतं. मग आपण काहीतरी चुका करतो अशा प्रकारच्या गोंधळामुळे आणि भीतीमुळे आणि त्या चुकीमधनं समोरच्या व्यक्तीचा अहंकार दुखावला समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. इच्छा त्याची पूर्ण करण्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि ज्या व्यक्तीची इच्छा पूर्ण राहते की अपेक्षेकडे दुर्लक्ष होतं किंवा सन्मान मिळत नाही, तेव्हा ती व्यक्ती मग जागृत होते, चिडते आणि मग नको ते बोलायला लागते, नको ते करायला लागते, त्या नको ते देहबोलीतून भावना व्यक्त करते. देहबोली फार महत्वाची असते. रागावून पाहणं, तिरकं पाहणं, किंवा डोळे वटारून ठेवणं, किंवा कपाळाला आठ्या देणं किंवा एक प्रकारे कारण नसताना आवाज मोठा करून बोलणं, ही देहबोली याच्याकडे लक्ष ठेवणं फार महत्वाचं, की आपल्या सुख समाधानामध्ये देहबोलीचा फार मोठा रोल असतो. एखादी व्यक्ती अशा पद्धतीने वागत असेल तर तिचा आत्मविश्वास कमी आहे, ती घाबरट आहे. एखादी व्यक्ती अशा प्रकारे वागत असेल तर ती व्यक्ती आत्मविश्वासी आहे, निर्भय आहे. ही देहबोली इतर पाहत असतात आणि त्याच्यातनं तुमच्याशी भांडण करायचा का तुम्हाला त्रास द्यायचा का नाही द्यायचा की तुमच्या जुळून घ्यायचं हे इतर लोक निर्णय घेत असतात. तर भांडण मनात सुरू होतं किंवा वाद मनात सुरू होतो किंवा गोंधळ मनात सुरू होतो. मग तो आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या भावनांमध्ये, आपल्या व्यक्त करण्यामध्ये येतो आणि माणसं 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात. एक म्हणजे ते स्वतःला दिलेलं वचन पाळत नसतात.
दुसरं, दुसऱ्याला दिलेला शब्द पाळत नसतात. तिसरं, की ते जबाबदारी घेत नसतात. त्यांना वाटतं जबाबदारी तिसऱ्याने घ्यावी, पाचव्याने घ्यावी, तो दुसऱ्याने घ्यावी. आणि पुढचं म्हणजे माणसं जे काम करतात ना, त्यात गुणवत्ता नसते, जीव ओतून केलं नसतं. मग ते घरकाम असो किंवा संवादाचं काम असो किंवा आपण एखाद्यासोबत फिरायला जातो, तर फिरताना आपण ज्या आनंदाने, उत्साहाने असतो, त्याच उत्साहाने आपण जबाबदारी पार पाडत असतो का? याचे आपण भान ठेवावं. तर आपण ह्या 4 गोष्टीकडे कसं लक्ष देतोय याचं भान ठेवावं आपण. आणि जर आपण व्यवस्थितपणे केलं ना, तर भांडण किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता फार कमी होते. मग आपण आज विचार करायला पाहिजे, की मी या मीटिंगवर आलोय. ह्या मीटिंगला आपण 9 वाजता यायला पाहिजे. मी 9 वाजता मीटिंगला जॉइन झालो का? या मीटिंगमध्ये डिस्टर्बन्स व्हायला नको असतो. पण आपण वारंवार घर झगडा बसून भांडणात admit करतोय. गोष्ट सांगतात. की मीटिंग admit नाही, करून आज मुंबई मीटिंगला आपण पुणे डिस्टर्ब करतोय. आम्ही तर आपली कमिटमेंट काय आहे? या मीटिंगला येण्याची कमिटमेंट काय आहे? या मीटिंगला येण्याची कमिटमेंट आपण या मीटिंगला डिस्टर्ब करण्यासाठी कमिटेड आहात का? आपल्या घरातही आपण असाच डिस्टर्ब करत असतो आणि आपल्याला माहितीच नसतं की आपण डिस्टर्ब करतो. आपल्याला वाटतं काही नाही, मी तर सगळं व्यवस्थित करतोय. पण अनावधानाने आपण आपला माईक अनम्यूट ठेवला आहे आणि दुसऱ्यांना डिस्टर्ब होत आहे, हे आपल्याकडे लक्ष नसतं. आणि प्रौढ माणसांकडनं होत असतं. मग प्रौढ माणसांकडनं जर होत असतं, तर तरुण माणसांकडे होत असतं. आणि मग प्रश्न हा येतो, की मी क्षमा मागावी का? भांडण का सुरू होतं? कारण मी तुझ्यासाठी आहे. मी तुझ्यासाठी आहे. तू माझ्यासाठी नाही, तू माझा नाहीये. मी तुझ्यासाठी आहे, मी तुझा आहे. या फिलॉसॉफीने कुटुंबात राहतोय का? या फिलॉसॉफीने आपण आपल्या जीवनजोड्याशी वागतोय का? या फिलॉसॉफीने आपण जीवनजोड्याशी वाद टाळतो आहे का? भांडण टाळतो आहे का? ही फिलॉसॉफीच्या बाबत आपण सातत्याने जागृत आहोत का? भांडण हाताळताना आधी तो मनुष्य महत्वाचा असतो. कोणता मनुष्य? भांडणारा मनुष्य महत्वाचा कधीच नसतो. जी व्यक्ती भांडणाऱ्या व्यक्तीच्या समोर असते, ती व्यक्ती महत्वाची असते. तिचं असणं महत्वाचं असतं. ती किती उत्साही आहे, किती सहन करणारी आहे, ती किती सेवाभावी आहे, ती किती समजदार आहे, किती सपोर्ट करणारी आहे. समोरच्या व्यक्तीला किती प्रमाणात क्षमा करू शकते, समोरच्या व्यक्तीला कशा प्रकारे ओळखू शकते. ओळखू शकते याचा अर्थ असा, की समोरची व्यक्ती आपल्याशी जेव्हा बोलते ना, तेव्हा त्या बोलण्यामागची भूमिका आपण पाहायला पाहिजे. तिच्या बोलण्यामागे तिची कमिटमेंट काय आहे? सासू जर सुनेवर रागावत असेल, तर सासू सुनेसाठी कमिटेड असेल, ही माझी सून आहे, तिने चांगलं वागलं पाहिजे आणि माझ्या मुलाला सुख दिलं पाहिजे. पण त्या आंधळ्या प्रेमापोटी काय होतं, ती त्या सुनेवर नियंत्रण करते आणि सुनेला ते नियंत्रण नको असतं. सासू म्हणते, "मी योग्य त्या हेतूनेच करत आहे, माझं काहीच चुकत नाहीये." पण सुनेला जाणवत असतं, की माझा अहंकार ठेचला जातोय किंवा त्याला इरिटेट केलं जातंय. आता हे सुनेला लक्षात न आल्यामुळे सून असं समजते, की माझी सासू मला त्रास देत आहे, मुद्दाम करत आहे आणि स्वतःच्या मुलीशी असं नाही वागत मात्र. स्वतःच्या मुलीशी आनंदाने वागते, तिचं सगळं सहन करते, त्याचं स्वतःहून करते आणि माझं थोडंसंही काम करत नाही. ऍक्च्युअली लक्षात घ्यावं आपण, की आपलं जास्तीत जास्त मनातील गैरसमज जे असतात ना, हे आपल्या जवळच्या व्यक्तीबाबत असतात. एक नवरा म्हणून, एक बायको म्हणून जास्तीत जास्त गैरसमज आपल्या जीवन जगण्याबाबत असता हे आधी आपण लक्षात घ्यावं. आणि आपण नको ते करतो ना, ते आपल्या जीवन जगण्याबाबत करत असतो हे आपण लक्षात घ्यावं. पण आपल्याला त्याचं भान नसतं. दुसरी गोष्ट, की केलं तर काय झालं? मी बोललं तर काय झालं? मी बोलायला नको. अशा पद्धतीने आपण वागतो. आणि त्यामुळे नको ते घडतं. मग प्रत्येकाचं म्हणणं असं असतं वाद घालताना किंवा भांडण करताना, की मी बरोबर आहे, चुकतं तुझं. माझे विचार बरोबर आहेत, तुझे विचार चुकीचे आहेत. मी जबाबदारीने करत आहे, तू बेजबाबदार आहे. माझा निर्णय बरोबर आहे, तुझे निर्णय चुकतात म्हणून त्रास आहे. जबाबदारी तू घेत नाही, मी जबाबदारी घेत आहे म्हणून होत आहे. तर अशा प्रकारे माणसं वागत असल्यामुळे त्यांना प्रेम मिळत नाही. ते प्रेम घालवतात, आत्मीयता घालवतात, स्वतःची तेज घालवतात, स्वतःच्या मनाची स्थिरता घालवतात. एकमेकांच्या बाबत जे प्रेम भावना निर्माण व्हायला पाहिजे, प्रेम भावना निर्माण होण्याचं वातावरण ते घालवतात. आणि मग माणसांना असुरक्षित वाटायला लागतं, की आपल्याच नवऱ्यासोबत वागताना आपण शंकेने वागतो, साशंकेने वागतो किंवा त्याचा अपमान करत वागतो किंवा त्याला दिलेला शब्द पाळत नाही किंवा त्याने आपल्याला शब्द दिलाय तो नाही पाळला तर आपण त्याला माफ करत नाही. लगेच आपण उकरून काढतो आणि त्याच्यामुळे भांडण होतात. तर जेव्हा जेव्हा भांडण होतं ना, त्याचा भूतकाळ वर्तमान काळात असतो.
भूतकाळ भविष्य काळात जात असतो आणि मग आपण जे काही जुनं असतं ते सगळं बोलत असतो. तुम्ही काय असंच वागणार. किती वेळा सांगितलं की मी असं करणार नाही, पण तरी पण करताय. साधं टॉवेल ठेवायची बाब असते, की अंघोळीनंतर टॉवेल ओला असतो. तो आपल्या दोरीवर वाळत टाकायचा, अशी बायकोची अपेक्षा असते. त्यात काही विशेष नाहीये. पण नवऱ्याची जर लहानपणापासून एक लाडामध्ये वाढ झाली असेल, ते संस्कार त्याला नसतील घरातल्या जबाबदारीचे, तर नवरा म्हणेल की बा तू ठेवून घे. मी कशाला ठेवू? तू कशात ये? आपण विवाह केला ना, घरचं काम तू पहा, मी बाहेरचं पाहीन. पण आपण हा थोडासा सपोर्ट द्यायला पाहिजे असं. ठीक आहे, पत्नीने म्हटलं टॉवेल वाळत घालून घ्या दोरीवर स्वतःहून लगेच. तर वाळत घातला तर नुकसान काय आपलं? याच्यामध्ये मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो हे व्यक्त होतं. मी माझ्या पत्नीला जबाबदार हे व्यक्त होतं. मी माझ्या पत्नीचा रिस्पेक्ट ठेवतो आणि मी तिचं नेहमी भान ठेवतो हे व्यक्त होतं. आणि याचा फायदा काय होतो, की पत्नीला स्ट्रेस नाही येत. पत्नीला जाणवतं की नवरा आपली पर्वा करतो, आपल्याकडे लक्ष देतो, आपला शब्द पाळतो. आपण सांगितलेली सूचना तो लक्षात ठेवतो. तिला रिस्पेक्टेबल वाटतं आणि ती अधिक सहकार्याने वागते, अधिक प्रेमाने वागते. आणि समजा नाही ठेवला टॉवेल, मग पत्नी काय म्हणेल, "तुम्हाला कितीदा सांगायचं? मी गेल्या 15 दिवसापासून सांगते, रोज सांगते. पण तुम्ही ऐकत नाही. मुद्दाम टॉवेल बेडवर आणता आणि तोही ओला टॉवेल. मग मुलांना सवयी कशा लागणार? मग मी घरात इतरांना कशा सवयी लावणार? किंवा माझे घरातले कामं कसे आटोपणार? असे जर प्रत्येकजण चुका करायला लागला, तर मग कामं वाढणार. मी कसं करणार? कल्पना करा, की आपण भान ठेवत आहात का? आपण जबाबदार आहात का? आपण जे काही करत आहात, त्यामागे समजदारपणा आणि जबाबदारपणा आहे का? तर प्रश्न हा येतो, की पत्नीचं मी सगळंच ऐकायला पाहिजे का? नवऱ्याचं मी सगळंच ऐकायला पाहिजे का? आणि ऐकलं तर तो माझ्यावर अधिकार गाजवेल. एक भीती असते. माणसं अस्तित्वासाठी जगतात. माणसं सन्मानासाठी जगतात. माणसं दुसऱ्यांवर अधिकार गाजवता यावा यासाठी जगतात. माणसं बरं वाटण्यासाठी जगतात. माणसं निर्भय वाटण्यासाठी जगतात. त्यासाठी ते दुसऱ्यांना घाबरत असतात. दुसऱ्यांच्या मनामध्ये भय निर्माण करतात. दुसऱ्यांसाठी अस्वस्थता निर्माण करतात. दुसऱ्याचं सुख वाटायला नको म्हणून स्वतःही दुःखात राहतात, दुसऱ्यांनाही दुःखी करत असतात आणि याच्यातून भांडणं निर्माण होतात. आता हे कसं होतं हे आपण विचार करावा. कारण लक्षात घ्या, की किंवा आपल्याला इंग्लिश बोलता येण्यासाठी ग्रामरचं ज्ञान आवश्यक आहे. आणि समजा ग्रामरचं ज्ञान आपल्याला आवश्यक नसेल, आपण डायरेक्ट बोलायला लागलो, तर आपलं इंग्लिश कसं राहणार? तसं जीवनाच्या वागण्याचं, जीवनाच्या विचारांचं, जीवनाच्या फिलॉसॉफीचं, जीवनाच्या अस्तित्वाचं, जीवनाच्या भावनांचं, जीवनाच्या विचारांचं, जीवनाच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देण्याचं जर ग्रामर आपल्याला माहिती नसेल, तर मग आपण कसे वागाल? आपली देहबोली कशी असेल? आपले शब्द कसे असतील? आपली भाषा कशी असेल? आपलं वर्तन कसं असेल? आपलं बोलणं कसं असेल? आपलं प्रतिक्रिया देणं कसं असेल? आपली सेवाभावना कशी काम करेल? आपली सहनशीलता कशी काम करेल? आपला स्वतःचा जो काही अहंकार आहे तो किती बिघडेल, इरिटेट होईल. कल्पना करा. मग हे आपल्याला चालेल का? माझ्या जीवनामध्ये असं अस्ताव्यस्तता कुठे प्रत्यक्ष वागण्यामध्ये नाही, पण मनाच्या लेव्हलला, माझ्या पत्नीच्या, माझ्या आणि माझ्या स्वतःच्या लेव्हलला झालं तर मला चालेल का? चुकून पत्नीने दुसऱ्या दिवशी तीच भाजी बनवली. नवऱ्याची आवडती भाजी असते. नवरा म्हणतो, "तुला माहिती आहे भाजी मला चालेल, तरी पुन्हा पुन्हा तीच भाजी बनवते. तुला माझी काही किंमत नाही. माझ्या आवडीची काही पर्वा नाही. तुला बाजारात किती भाज्या मिळतात. ते अन्न सोडून तुला हीच भाजी मिळते का?" मग आता पत्नीने काय करावं? मला काही समजत नाही. कोणती भाजी करावी? बऱ्याच भाज्या तुम्हाला आवडत नाही. आता ती लिस्ट बनवून घ्या. मग मी लक्षात ठेवेल आणि मग तुम्हीच भाज्या आणत चला. पत्नी चिडणार, बोलणार. याऐवजी पत्नीने समजा म्हटलं, माझ्या लक्षात आलं, की या 3-4 भाज्या तुम्हाला आवडत नाही. आपण एक काम करू, एक सूची बनवून घे कोणकोणत्या भाज्या आवडत नाही, मी त्या लक्षात ठेवेल. आणि आपण एक काम करतो, की तुम्हाला ज्या भाज्या आवडतात, त्या भाज्या आणण्यासाठी आपण दोघं बाजारात जाऊ आणि दोघं भाज्या आणत जाऊ. किंवा तुम्ही ऑफिसमधनं येताना भाजी आणत चला. असं समजा म्हटलं, तर काय प्रतिक्रिया वातावरण बदलेल? नवरा रागावला होता. पण पत्नीने प्रतिक्रिया नाही दिली पहिल्यासारखी. आपण पहिल्यांदा प्रतिसाद दिला. की मी समजदार आहे. नवऱ्याला समजून घेते. नवऱ्याची पर्वा करते. नवऱ्याला काय आवडतं, काय आवडत नाही याचं भान ठेवते आणि स्वतःला जबाबदार मानते. हेच पतीचाही रोल महत्वाचा असतो. आणि सवयी त्यासाठी महत्वाच्या असतात, की आपण नवरा-बायकोचं भांडण का होतं, की बोलण्याची सवय योग्य नसते. आपली भाषा आपल्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख निर्माण करते हे आपल्या कधीच लक्षात येत नाही. आपले चुकीचे शब्द,
दुसऱ्याला इरिटेट करतात, संताप आणतात आणि त्याचा कंट्रोल जातो. मग तोही चुकीचे शब्द वापरतो आणि शेवटी न संपणारं भांडण बनतं. अरेला कार्य होतं, कार्याला अरे होतं आणि मग अशा स्थितीमध्ये कोणी माघार घ्यावी? जेव्हा दोघांचे ब्रेन तापलेले असतात, दोघांचे विचार तापलेले असतात, दोघांच्या भावना असंतुलित आणि नकारात्मक असतात, तेव्हा कोणी माघार घ्यावी आणि का माघार घ्यावी आणि मीच का माघार घ्यावी? तिने का माघार घेऊ नये? आणि त्याला समजत नाही का की नवऱ्याच्या तोंडी लागू नये? त्याला समजत नाही का की बायकोशी एवढे भांडू नये? प्रेमाने कसं बोलावं त्यांना माहिती नाही का? मग विचार करा, तुमच्या आई वडिलांनी शिकवलं नाही तुम्हाला, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला संस्कार नाही दिले, तू नेहमी अशीच करणार. कितीदा सांगायचं तुला, पण तू ऐकशील तर ना. मला माहिती आहे तू कधी सुधारणार नाही, मला माहिती आहे तू वारंवार असं करणार, मुद्दाम करणार. हे जे शब्द वापरले जातात हे शब्द आपल्या जीवन जगण्यासाठी वापरलेच जायला नको. कारण हे शब्द विष निर्माण करतात, भावनांचं विष, विचारांचं विष, आणि ते विष आपल्या बुद्धीमध्ये जातं, आपल्या मेंदूमध्ये जातं आणि त्यामुळे आपली प्रतिक्रिया चुकीची होते, अयोग्य होते, तीव्र होते, नको तेवढी होते आणि मग आपण पती म्हणून भांडत नाही किंवा पत्नी म्हणून भांडत नाही. आपण एकमेकांचे शत्रू म्हणून भांडतो. एकमेकांचे दोष काढतो, एकमेकांचं माहेर काय नातेवाईकांवर बोलतो. कधी-कधी एकमेकांच्या चारित्र्यावर बोलतो. माणसाला सर्वात जास्त राग केव्हा येतो? चीड केव्हा येते, की चारित्र्यावर बोललं गेल्यावर. आपल्या आई-वडिलांवर बोललं गेल्यावर. तर आपण ह्या बाबी लक्षात ठेवा. शब्द लक्षात ठेवावे. आपल्या मनाचे मनात असलेल्या ज्या काही भावना आहेत, ज्या काही वृत्ती आहेत, जे काही तत्व आहेत, की ज्याच्यावर आपण आपलं प्रेम व्यक्त करतो ते लक्षात घ्या. म्हणून आपण रोज स्वपरीक्षण करायला पाहिजे. भांडण आपल्याला नियंत्रित करायचं असेल ना, तर स्वपरीक्षण फार गरजेचं आहे. प्रत्येक भांडणानंतर स्वपरीक्षण व्हायला पाहिजे, की मी का चिडलो? चिडण्याची गरज होती का? चिडलो नसतो चाललं असतं ना. मग का चिडलो? मग ती माझी पत्नी नाही का? तो माझा नवरा नाही का? मी त्याच्यावर प्रेम करत नाही का? मग एकमेकांनी एकमेकांवर ना सहन करायला नको का? समजून घ्यायला नको का? आधार द्यायला नको का? तरी मी का वागलो? किंवा मी का तशी वागली? स्वपरीक्षण करायला पाहिजे. आणि त्यानंतर जे एक सुखी समाधानी जीवन जगणारे कपल असतं ना, ते कधी भांडण झाल्यानंतर 1 तासाने, 2 तासाने किंवा दुसऱ्या दिवशी बसतात. माझं चुकलं. मला माफ कर. मला माहिती नव्हतं. मला अज्ञान होतं. मला ती कल्पना नव्हती, की ते तुला माहिती नाहीये म्हणून किंवा ते तू केलेलं नाहीये. पण मला वाटलं तूच केलं म्हणून मी तसं बोललो. तर भांडणानंतरचं हे सेशन फार महत्वाचं असतं. वाचल्यानंतर सारांश काय आहे हे आपण लक्षात घेतो. त्यामुळे आपल्याच मनामध्ये चांगलं राहतं आणि आपण परीक्षेत चांगल्या प्रकारे पास होऊ शकतो. तसंच भांडण झाल्यानंतर भांडणाची चिरफाड न करता, कोणाचं चुकलं हे लक्षात न घेता, काय चुकलं हे लक्षात घ्यावं आणि पुन्हा असं घडणार नाही म्हणून आपण काय करायला पाहिजे यावर चर्चा व्हायला पाहिजे, की पुढच्या वेळेस मी लक्षात घेईन, की एखादी चूक घरात झाली असेल किंवा नको ते केलं गेलं असेल, तर मी आधी विचारेल, हे कोणी केलाय आणि का झालाय असं? हे करण्यामागे काय पार्श्वभूमी होती, काय विचार होते, काय हेतू होते, ते मी समजून घेईल आधी आणि मग त्यानंतर बोलेन. एक साधी गोष्ट आहे. माझ्या मित्राला वाटत होतं, की माझ्या बायकोने पी करावी आणि लग्नानंतर त्याने लगेच पी-एच-डीचा आग्रह धरला. कारण पगार चांगला मिळाला असता आणि नोकरी लवकर लागली असती. पत्नीला पी करायची नव्हती. तो तिला घेऊन गेला गाईडकडे. ती गाईडशी बोलली, पण उत्साहाने बोलली नाही. गाईडने परत बोलवलं होतं. ती त्या दिवशी गेली नाही का नवऱ्याला आठवण दिली नाही. मग नवऱ्याने समजून घेतलं, की हिला पी करायची नाहीये आणि मग त्याने नंतर काही दिवसांनी विचारलं, की तुला तुझा वेळ विवाहानंतरचा कसा घालवावासा वाटतो? तुझा आपल्या आयुष्यात काय घडायला पाहिजे, की ज्याने तुला आनंद मिळेल, सुख मिळेल? त्याने भांडण टाळलं अशा पद्धतीने. एक मित्र, त्याचा 35वा लग्नाचा वाढदिवस होता आणि पत्नीला विचारलं, "चल आपण जाऊ जेवण करू, सिनेमाला जाऊ." पत्नी, "तुम्ही जा, मला नाही यायचं." "का काय झालं?" "ते तुम्ही पहा ना, तुम्हाला समजायला पाहिजे ना. तुम्ही इतके समजदार आहात, तुम्ही एवढे शिकलेले आहात. तुम्ही ऑफिसमध्ये एवढं काम करतात. लोकं तुम्हाला एवढं मानतात, तर तुम्हाला समजायला पाहिजे, की काय चुकलं. मी काय सांगायला पाहिजे का? आता इतके वर्ष आपण सोबत आहोत." तो काही बोलला नाही. त्याला माहिती आहे, की आपण आपण बोललो तर पत्नी आणखी काही सांगणार नाही आणि शब्दातून शब्द वाढणार. तो दुसऱ्या खोलीत गेला आणि पडून राहिला. चिंतन करायला लागला. चिंतन करता करता चिंतेत तो झोपून गेला. मग पत्नीने उठवलं थोड्या वेळाने, "चला जेवण तयार आहे." तो सहज बोलून गेला, "माझा आज उपवास आहे. मला
आपला वेडिंग डे हा उपवास करून सेलिब्रेट करायचा आहे, मला जीवनामध्ये बदल करायचा आहे. आणि तो जेवायला आला नाही, तो भांडला नाही. तुला ऑफिसमध्ये, तुला पिक्चरला यायला काय होतं, तुला बाहेर चालायला काय होतं, आजचा आपला 35वा वाढदिवस आहे विवाहाचा, आणि तू असं वेड्यासारखी का वागतो, नाही बोलला. नंतर मग 4 दिवसांनी 8 दिवसांनी त्यात तो विषय काढला आणि त्यावर चर्चा झाली, त्यानंतर त्याला माहिती. प्रश्न हा असतो की भांडणारा किती भांडतो, भांडणारा काय आरोप करतो, हे महत्वाचं नसतं. त्या आरोपांना आपण समजून घेतो का, त्या टीकेला आपण समजून घेतो का, त्या तक्रारीला आपण समजून घेतो, किंवा ते नावं ठेवण्याला किंवा चिडवण्याला आपण समजून घेतो का, किंवा कंपॅरिझन करायला आपण समजून घेतो का, हा प्रश्न असतो. आणि समजून घेऊन आपण दोघांना कसं सामावून घेतो. कारण घरातल्या वातावरणाला किंवा आपसातल्या वातावरणाला कोण जबाबदार आहे? जो भांडतो तो, जो वारंवार आळस करतो तो, सर्वच जबाबदार आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि प्रत्येकासाठी प्रत्येक जण जबाबदार आहे घरात. आई वडिलांची वारंवार तब्येत बिघडत असेल तर मुलाचं काम आहे, सुनेचं काम आहे, नातवांचंही काम आहे. असं नाही की फक्त एकानेच काळजी घ्यायची. तुमचे बाबा, तुमचे वडील, तुझे वडील, तुझी आई, तुझे नातेवाईक, तसं नाही. तुझं माझं काही नसतं. सगळं आपलंच असतं. आणि जर आपलं नसेल, आई मुलांच्या नात्यावर बोला, ठीक आहे. तर तुझं माझं काही नसतं, सगळं आपलंच असतं, दोघांचं नसतं, सर्वांचं असतं. कुटुंब हे सर्वांसाठी असतं, सर्वांच्या सोबत राहण्यासाठी असतं, सर्वांच्या आनंदासाठी असतं. कुटुंबामध्ये एकाचा जरी आनंद बिघडला, एक जरी आजारी पडला, ते सर्वांनी सपोर्ट द्यायचा असतो, आळीपाळीने द्यायचा असतो आणि त्या पद्धतीने पुढे जायचं असतं. आणि आपण एक लक्षात घेऊया, की सगळ्यात कठीण अवस्था कोणती असते नवऱ्याची, की ज्या पत्नी म्हणते, की सासू अशा वागतात आणि सासू वारंवार जळतात आणि सासू आपल्याला पुन्हा सुनेबद्दल सांगते, म्हणजे आई आपल्याला सुनेबद्दल सांगते. अशा स्थितीत मुलाला कोणाची बाजू घ्यायची समजत नाही आणि भांडणं तर होत असतं, वाद तर होत असतात आणि नको ते अस्वस्थता कुटुंबात राहते. अशा वेळेस काय करायचं? पत्नीच्या बाजूने बोलता येत नाही आणि आईच्या बाजूने बोलता येत नाही. दोघांच्या बाजूने एकमेकांच्या बाजूने परत वाढताना हा दोषी ठरतो. नवरा म्हणून किंवा मुलगा म्हणून. तर मुलगा आणि आई-वडिलांचा संबंध हा आधीपासून असतो आणि आपल्या मुलाचं जीवन चांगलं व्हावं म्हणून आई-वडील विवाह करून देतात आणि आपल्या आई-वडिलांना भविष्यात आधार मिळावा म्हणून मुलगा विवाहालाही तयार होत असतो. केवळ स्वतःच्या संसारासाठी नाही, केवळ स्वतःच्या मुलांसाठी तयार होत नसतो. त्याच्यामध्ये होलसम विजन असतं. पण आपण बऱ्याच वेळा नाही का कॉम्पिटंट नसतो. आपल्या जीवन जोडीदाराला समजून सांगायला किंवा आपल्या आईला समजून सांगायला. मग अशा स्थितीमध्ये माणसं असहाय्यपणे वागतात, मजबुरीने वागतात आणि जेव्हा माणसं असहाय्याने वागतात, तेव्हा त्यांना समजत नाही नेमके ते चुका करतात. मग काही लोकं पत्नीला घाबरून आईकडे दुर्लक्ष करतात, वेगळं घर राहतात. काही लोकं पत्नीला जबरदस्ती म्हणतात, "तुला राहावंच लागेल, करावंच लागेल." मग ती घटस्फोट घेते आणि मग आईसाठी तो राहतो. मग दोघे स्वतःच्या भूमिकेला अडून असतात. ऍक्च्युली असं नाहीये. समजून घ्यायला पाहिजे, की मुलाच्या बोलण्यातून पत्नीबद्दलचंही प्रेम व्यक्त व्हायला पाहिजे आणि आई-वडिलांच्या बाबतही प्रेम व्यक्त व्हायला पाहिजे आणि आपसामध्ये काही घडत असेल, काही भांडण किंवा काही, तर मग त्याने ती जबाबदारी घ्यायला पाहिजे, की आपण ह्यासाठी काय करू शकतो. मग पत्नीला चर्चा करायला, पत्नी जेव्हा तक्रार करते ना, काय असतं, की पती-पत्नी असो किंवा आई-वडील असो किंवा कुटुंबातील इतर लोक असो किंवा मित्र असो किंवा नातेवाईक असो, भांडण का होतं? टीका केल्यामुळे किंवा तक्रार केल्यामुळे. कोणाला ते कोणाची तक्रार करायची, नवऱ्याची आपल्या आईकडे तक्रार करायची, बायकोची आपल्या नातेवाईकांना किंवा मित्राकडे तक्रार करायची किंवा किंवा एकमेकांना नावं ठेवल्यामुळे, कॉमेंट केल्यामुळे, नको ते बोलल्यामुळे किंवा स्पर्धा असते. पत्नी कमवते, पती कमवतो. कोणाच्या पैशांचं काय करायचं स्पर्धा असते. हक्क कोणाचा, किती? मोबाईलच्या बाबतीत तसं होतं किंवा तुलना केली जाते. माझे आई-वडील, तुमचे आई-वडील, माझं माहेर, तुमचं सासर किंवा तुमचं घर किंवा अशा पद्धतीत तुलना केल्या जाते. तर ह्या बाबी टाळायला पाहिजे. दोष द्या. तू अशीच आहे. तू रागावते, कारण नसताना चिडते. तू काम नाही करत वेळेवर, आळशी आहे. तू वेळेवर जात नाही ऑफिसमध्ये. तुला सांगितलं, तू बँकेचं काम घेतलं नाही. हो म्हटलं आणि केलं नाही. तू बेजबाबदार आहे. अशा पद्धतीने दोष दाखवल्यामुळे भांडण वाढतं किंवा कमीपणा दाखवायचा. तुला येणार नाही. तू अजून
त्या पद्धतीने परिपक्व झालेले नाही, तुला काही समजत नाही, तुला आणखी काही खूप करावं लागेल, शिकावं लागेल. तर ह्या ज्या 7-8 गोष्टी केल्या जातात ना, ह्या वारंवार केल्या जातात. नको त्या केल्या जातात, तेव्हा केल्या जातात. आणि ह्या करताना जो व्यक्ती करते ना, तिला वाटतच नसतं की मी चुकीची करते. तिला वाटत असतं की मी योग्य करते म्हणून ती करत असते. पण ज्या व्यक्तींना वाटतं की हे सगळं अयोग्य आहे, मी करायला नको, तेव्हा मग ती थांबवते आणि करते. तर आणखी शेवटची एक गोष्ट ही, की पण शब्दाचा अर्थ वापरला जातो पण. मला माहिती आहे तुला समजलं नाहीये. पण तू समजून घेतलं तर, पण तुमच्या आईने चांगलं वागलं तर, पण तुम्हाला समजायला पाहिजे होतं ना, पण तुम्ही केलं असतं तर. तर हा जो पण असतो ना, हा पण आपली आंतरिक स्थिती दाखवतो. आपले आंतरिक विचार दाखवतो, वृत्ती दाखवतो आणि हा पण नेहमी भांडणाला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत असतो. किंवा समोरचा मनुष्य या पणमुळे चिडत असतो. आई आणि मुलांच्या नात्यांवर बोला. हां, आई आणि ते मी बोलतच होतो आता. ॲक्चुअली आई आणि मुलाचं नातं बोलताना सुनेचं नातं आपल्याला टाळता नाही येत. आपल्याला ते कारण वातावरण एकच आहे. एक लक्षात घ्या, की कुटुंबामध्ये जे काही वाद होतात, पती-पत्नींचे किंवा घटस्फोट होतो, हा केवळ त्या आंतरिक एकाच्या नात्यामुळे नसतो. तो सगळ्यांच्या नात्याशी संबंधित असतो. आई आणि मुलगा याच्या नात्याबद्दल बोलण्यापेक्षा आई-वडील आणि मुलगा याच्या नात्याबद्दल आणि मुलगी आणि तिचे आई-वडील याच्या नात्याबद्दल आपण समजून घ्यायला पाहिजे, की आपण प्रेमाने आंधळे आहोत का? प्रेम आंधळं असतं आणि आई-वडिलांना माहिती आहे, की चॉकलेट खाऊ घातलं किंवा बेकरीचे पदार्थ खाऊ घातले किंवा फास्ट फूड खाऊ घातलं, तर मुलाच्या तब्येतीला घातक आहे. तरी पण आई-वडील लहानपणापासून त्या मुलांना खाऊ घालतात, प्रेमाने खाऊ घालतात. मोबाईल दाखवायला नको. पण आई-वडील लहानपणापासून मुलांना खेळण्यासारखं ते दाखवतात. त्याला स्वस्थ बसवायचं असेल, आपल्याला काही काम असेल त्याला ते खेळायला देऊन देतात. आणि आई-वडील आपल्या मुलांना आंधळ्या प्रेमामुळे बिघडवतात. मुद्दाम नाही बिघडवत. त्यांना माहिती नाही, की मुलांना कसं हाताळायचं. तसंच भांडण कसं हाताळायचं आपल्याला माहिती नाही म्हणून समस्या. तर मुलगा जेव्हा आई-वडिलांना हाताळतो, तर त्याचंही आंधळं प्रेम असतं. आणि त्याच्यामुळे तो चुकीचं काही बोलतो पत्नीला आणि त्याच्यातून समस्या वाढतात. पण त्याच्या ते लक्षात येत नाही. कारण त्याचं आई-वडिलांवर प्रेम असतं. पत्नीवर त्याचं आंधळं प्रेम असू शकतं. असं नाही की नाही. त्या सगळ्यांवर आंधळं प्रेम असू शकतं. कारण त्याला सगळंच हवं असतं. सगळ्यांकडनंच प्रेम हवं असतं. सगळ्यांकडनंच त्याला आनंद हवा. पण हे करताना आपण पाहायला पाहिजे. परत 5 गोष्टी त्याच. मी माझा शब्द पाळतो का? आईला दिलेला किंवा पत्नीला दिलेला. दुसरी गोष्ट, की मी दुसऱ्याला दिलेला शब्द पाळतो का? मी जबाबदारी घेतो का स्वतःहून? आणि मी जे करतो ते गुणवत्तेने करतो का? हे जर केलं नाही तर आई-वडिलांचे आणि मुलाच्या संबंधामध्ये बाधा येते. मग आई-वडिलांच्या मनामध्ये मुलाबद्दल एक प्रकारचं तिरस्कार होतो. हा आता बायकोच ऐकतो, जाऊ द्या याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आई-वडील मग स्वतःचंच पाहायला लागतात. तरी पण त्यांच्या मनामध्ये एक आंतरिक स्थिती असते, नाही, नाही, मी माझा मुलगा, त्याचं जीवन, माझे नातू आणि शेवटी सून. अशा पद्धतीने ते विचार केला जातो. मग ते त्यांच्या आनंदासाठी वेगळे राहतात. काही वेळा नाही राहत वेगळे. होतं. आता एक प्रकारचं भांडण कसं होतं, घरात गॅस संपतो आणि गॅसची टाकी आणायची असते आणि कंपनीने आणून दिली नसते. घरी थकून आलेला असतो आणि ती पत्नी म्हणते, "गॅसची टाकी घेऊन या." तर पत्नी कशी म्हणते, "हो, बरं झालं तुम्ही आलात तर. ती गॅसची टाकी आताच संपली. भरून आणा बरं." नवरा बाहेरून थकून आलेला असतो, चिडलेला असतो, तो एकदम चिडतो. "तुला काही कळत नाही का? मीच टाकी भरून आणायची का? तुला समजत नव्हतं का टाकी कधीची संपत आली तर? तुला एवढंही कळत नाही. मला कामधंदे नाही का? मला आणखी कामं करायचे, माझ्या ऑफिसचं काम पेंडिंग आहे, ते घरी घेऊन आलेलो आहे." त्याऐवजी नवऱ्याने जर म्हटलं असतं तर, "टाकी संपली का? गॅसची हरकत नाही. आम्ही थकून आलेलो आहे, थोडा चहा कर. मी चहा पितो आणि घेऊन येतो." एवढं जर म्हटलं असतं पुढच्या प्रश्नावर नको ते शब्द वापरले जातात. नको त्या पद्धतीने भूमिका मांडली जाते. नको त्या पद्धतीने दुसऱ्याला शिकवलं जातं, शहाणपण शिकवलं जातं. माणसाला सगळ्यात न आवडता विषय म्हणजे उपदेश मिळणं, सूचना मिळणं. आई-वडिलांचा उपदेश मुलांना बऱ्याच वेळा नको असतो आणि मुलाचाही उपदेश आई-वडिलांनाही नको असतो. त्यामुळे विवाह जेव्हा होतो ना, तेव्हा बऱ्याच वेळा आई-वडिलांच्या आणि मुलामध्ये किंवा मुलीच्या मध्ये कम्युनिकेशन गॅप असते. बऱ्याच एकमत होत नसतं. मग आई-वडील म्हणतात, "कर, तुझ्या मताने कर, काही हरकत नाही." आणि मग ते आई-वडील शांत बसतात. मग याच्यातून मग समस्या निर्माण होतात ते आपल्या लक्षात येत नाही. मग आई-वडील जरी नापासून केलेलं असतं तर ते करतात. तर हे परत आई-वडिलांच्या आणि मुलाच्या किंवा मुलीच्या संबंधातून निर्माण होतात. म्हणून आई-वडिलांनाही कम्युनिकेशन प्रशिक्षणाची गरज असते. कम्युनिकेशन हे आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान निर्माण करणारं फार मोठं
एक उपकरण आहे आणि ते उपकरण आपल्याला हाताळता येतं का? म्हणून आई वडिलांची असलेल्या संबंधांवर बोलताना आपण कम्युनिकेशनवरही पाहायला पाहिजे. कम्युनिकेशनवरही लक्षात घ्यायला पाहिजे. एक लक्षात घ्यायचं की आयुष्यात पुढे जाताना काय होतं, आपल्या मनामध्ये भूतकाळामध्ये आपण अनुभवलं असतं काही अपयश, काही आपण ट्रॉमॅटिक अनुभव, काही अपघात झालेला असतो, दुर्दैवाने काही घडलं असतं, दुर्दैवाने काही आजार झालेला असतो, त्यातून आपण बरा झालेला नसतो, की आपल्या काही कमतरता असतात, आपल्याला काही कौशल्याच्या कमतरता असतात, गुणांच्या कमतरता असतात. मग आपल्याला आयुष्यात नको त्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. मग हा आपला भूतकाळ झाला. भीतीचा भूतकाळ, चिंतेचा भूतकाळ, कमीपणा वाटण्याचा भूतकाळ, न्यूनगंडाचा भूतकाळ. याच्यातून आपण बाहेर येत नाही बऱ्याच वेळा. आणि मग याच्यातून माणसाच्या मध्ये एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अस्थिरतेची भावना निर्माण होते. माणसाला सारखी भीती वाटत असते. कोणी काही म्हटलं तर, किंवा माझा अपमान झाला तर, मला जर योग्य बोलता नाही आला तर, मला तर वेळेवर करता नाही आलं तर, अशा मानसिक अवस्थेत असताना माणसं नेमकं चुकीचं बोलतात, चुकीचं करतात. आणि हे जे होतं हे घरच्यांच्या बाबतीत जास्त होतं. आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत जास्त होतं. कारण माणसं कशी असतात हे त्यांना माहिती असतं. अशा माणसांना कसं हाताळावं त्यांना माहिती असतं. माहिती नसतं. अशा लोकांशी कसं बोलावं त्यांना कल्पना नसते. म्हणून तसं होतं. म्हणून भांडण जेव्हा होतं ना, तेव्हा पहिली महत्त्वाची गोष्ट की आपण शांतपणे समोरच्याचं ऐकून घ्यायचं. जे काही ओकायचं त्याला ओकू द्यायचं. लक्ष देऊन ऐकायचं. पण लक्ष देऊन काय ऐकायचं? तो काय चुकीचं बोलतोय हे नाही ऐकायचं. तो जे बोलतो आहे ना, त्या बोलण्यामागे त्याची भूमिका काय आहे? त्याचं मत काय आहे? त्याची स्वतःच्या बाबतीत असलेली वचनबद्धता काय आहे? त्याची आपसात दोघांच्या बाबत असलेली कमिटमेंट काय आहे? दोघांच्या सुखासाठी, दोघांच्या आनंदासाठी काय त्याची वचनबद्धता आहे? ह्या दृष्टीने आपण ऐकायला पाहिजे. बोलताना व्यक्ती बोलून देतो, "तुम्हाला समजत नाही का? तुम्ही मूर्ख आहात का?" ॲक्चुअली त्यांना म्हणायचं नसतं, की तुम्हाला समजत नसतं, मूर्ख आहात का? हे म्हणायचंच नसतं मुळात. आपण अर्थ शब्दशः घेत असतो आणि शब्दांनी भांडत असतो. शब्दांचं निमित्त ना त्यांना असं म्हणायचं असतं, की तुम्ही जे काही करताय ते मूर्खासारखं करत आहात, असं मला वाटतं. किंवा तुम्ही जे करत आहात, हे तुम्हाला लक्षात आलं नाहीये आणि तुम्हाला विचारलं नाही, म्हणून तुला समजत नाही का? असा शब्द वापरून म्हणून लक्षात घ्या आणि मग बोलताना आपण बोलायचं, "तू काय म्हणाला? मूर्ख आहे. तू काय म्हणाला? मला समजलं नाही का? मला हे थोडं एक्सप्लेन करतो का?" त्यालाच विचारायचं. "तू एक्सप्लेन कर." मग तेव्हा तो एक्सप्लेन करतो ना, त्या एक्सप्लेन करण्यामध्ये तो मनामध्ये डोकावतो, भावनांमध्ये डोकावतो. स्वतःचं काय अयोग्य आहे ते डोकावतो. मग त्याच्यातनं तो नाही, नाही मला तसं म्हणायचं नव्हतं, तसा अर्थ घेऊ नको. पण आपण तसा प्रश्न न विचारता त्याला प्रश्नामध्ये न टाकता आपण सरळ म्हणतो, "मला मूर्ख म्हटलं, मला समजत नाही म्हटलं, तुला काय समजतं? तूही तसं मूर्खासारखं केलं होतं. किती दिवसापासून तू अशीच बोलते. किती दिवसापासून ते घरात सामान पडलंय मूर्खासारखं तू आवरलंच नाही घरातला पसारा." तर लक्षात घ्या, की भांडण आपल्याला हाताळायचं आहे, तर आधी आपल्याला शांत असावं लागेल. समोरची व्यक्ती भांडली, शिवी दिली, शिवू द्या. 10 लोकांसमोर शिवी दिली बायकोने काही हरकत नाही. त्याच्याने काही तुमच्या भावी आयुष्याच्या जीवनामध्ये काही खूप मोठं नुकसान होणार नाहीये. समाजामध्ये खूप मोठा बदनामी होणार नाहीये. समाजामध्ये हजार लोक आहेत, लाखो लोक आहेत. 10 लोकांसमोर, 20 लोकांसमोर बदनामी म्हणून काही बिघडायचं नसतं. पण आपण त्याचा बाऊ करून घेतो आणि त्याचं हत्यार बनवून घेतो. तर आयुष्य किंवा भांडण हाताळताना आपल्याला हत्यार हाती घ्यायचं नाहीये. आपल्याला उपकरण हाती घ्यायचंय. आपल्याला तंत्रज्ञान हाती घ्यायचंय आणि ते तंत्रज्ञान हाती घेऊन आपल्याला आनंद निर्माण करायचा आहे. मग माझं जीवन जगण्याचा हेतू काय? माझा विवाह करण्याचा हेतू काय? आनंद, समजदारपणा, एकमेकांची सेवा, एकमेकांना सहन करणं, संयम ठेवणं, एकमेकांच्या पाठीशी असणं, एकमेकांची कणव करणं, हा माझा हेतू आहे का? माझ्या मुलांना संस्कारित वाढवणं, माझ्या मुलांना चांगल्या सवयी लावणं, मग त्याच्यासाठी माझ्या सवयी चांगल्या असणं, माझ्या मुलांनी छानपणे, स्मार्टपणे बोलायला पाहिजे, की जेणेकरून लोकांना वाटेल किती छान मुलगा आहे. मग त्यासाठी मला स्वतःला बोलता यायला पाहिजे, एक पत्नी म्हणून किंवा आई म्हणून किंवा बाप म्हणून. मग हे आपण लक्षात घ्यावं. महत्वाची भूमिका आहे. मग बऱ्याच वेळा ह्या मीटिंगचा मेसेज एका व्यक्तीने पाहिला. ती 60 वर्षाची एक समाज कार्यकर्ती ती काय म्हणाली, "भांडण कसं हाताळायला या मीटिंगला गेलो तर माझी बायको माझ्यावर रागवेल. तुम्हाला याची काय गरज आहे?" असा त्याने गमतीने मेसेज टाकला होता. तर आपण नेहमी नाही का इतरांच्या प्रतिक्रियेला भीत असतो. इतर काय म्हणतील याला भीत असतो. आधी आपलं स्वतःचं मन काय म्हणत असतं, आपली विवेकबुद्धी काय म्हणत असते आणि आपण स्वतःसाठी कसं स्टँड घेतो आणि स्वतःला कसे न्यूट्रल भावनेने आणि पारदर्शक भावनेने पाहतो. स्वतःला कसं आपण सत्याच्या दृष्टिकोनातून पाहतो, हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण कोण आहोत हे आपल्याला कळतं. म्हणजे दुसरा कसा आहे आपल्याला कळायला लागतं. त्याच्यानंतरच कळायला लागतं. तोपर्यंत कळत नसतं. तर हा भांडणाचा एक दुसरा भाग झाला.
आदर्श राहण्यासाठी परत ते 5 प्रश्न विचारा तुम्ही स्वतःला. मी मला दिलेला शब्द पाळतोय का? मी मला काय शब्द दिलाय की मला चांगला नवरा किंवा चांगला बायको किंवा चांगला आजोबा व्हायचा आहे. मी मला काय शब्द दिलाय? दुसऱ्याला जो शब्द दिलाय माझ्या पत्नीला, माझ्या नातेवाईकांना, माझ्या आई वडिलांना की मी चांगला मुलगा असणार किंवा चांगला बाप बनणार किंवा चांगला नवरा किंवा बायको बनणार. हा शब्द पाळण्यासाठी मी काय करायला पाहिजे? मग ते करायचं आणि मी जबाबदारी घ्यायची एक जीवन जोडीदार म्हणून काय आई वडील म्हणून काय मुलगा मुलगी म्हणून. आणि पुढची गोष्ट मी जे करणार ते गुणवत्तेने करणार. कोणी पाहत नसलं ते गुणवत्तेने करणार. असं नाही की बायको समोर असली म्हणजे करायचं काम आणि बायको नसली म्हणजे मग ते कामाची टाळाटाळ करायची. ही याच्यामध्ये गुणवत्ता लॉस होते आणि बायकोला किंवा नवऱ्याला कळत असते की आपण एकमेकांना कसे फसवतोय. मग मला प्रश्न विचारायचा वाटतो आणि होमवर्क द्यावंसं वाटतं की आपण आपल्या जीवन जगण्यासाठी स्वतःहून काय काय करतात ते लिहून काढा आणि आपल्या जीवन जगण्यासाठी आपण काय करत नाही की जे करायला हवं ते लिहून काढा. कमीत कमी 5 गोष्टी लिहून काढा आणि आपल्या जीवन जुळ्याला ते दाखवा. एकमेकांना दाखवा. एकमेकांना हे होमवर्क द्या. दुसरी गोष्ट, नुकतंच तुमचा कुठेतरी वादविवाद झाला असेल, गैरसमज झाला असेल किंवा भांडण झालं असेल. मग ते 2 महिन्यापूर्वी जाऊ शकतो, 8 दिवसापूर्वी जाऊ शकतो. त्याच्यावर तुम्ही चर्चा करा की आपण मोकळेपणाने चर्चा करू. एकत्र बसून एकांतात बसून चर्चा करू. कोण चुकतं ह्यापेक्षा काय चुकलं होतं हे लक्षात घेऊन चर्चा करू की जेणेकरून मध्ये त्याच्यातून आपल्याला एकमेकांचे मतं कळतील. हे 2 होमवर्क आपण करा. जर हे 2 होमवर्क आपण केले तर आपलं इथे प्रश्न आलाय मुलांना जंक फूड पासून कसे परावृत्त करू शकतो. साहेब हा या आजचा विषय नाहीये. हा वेगळा विषय आहे. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे पालकांनीच मुळात बाहेर नाही जेवायचं. मुळात पालकच आणतात घरामध्ये. मुळात पालकच प्रेम दाखवतात. एक त्यांना असं वाटतं की हे प्रेम दाखवण्याचं प्रतीक आहे. ऍक्च्युली मुलाला मारणं हा एक प्रेमाचा एक भाग आहे. नवरा समजून घेत नसेल तर काय करावे? नवरा समजून नाही नसलं काय करावे? तर आपण त्याला समजून घ्यावे. त्याला समजून घ्यावं म्हणजे काय करावं? की त्याच्या कमिटमेंट काय आहे? त्याच्या स्वतःची वचनबद्धता काय आहे? मग तो कुटुंबाबाबत काय विचार करतो? आई-वडिलांबाबत काय विचार करतो? आपल्या बाबत काय विचार करतो? हे समजून घ्यावं. आणि त्यांच्या चुका आपण त्यांना कधी सांगायच्या नाही. त्यांना विचारायचं की तुम्ही सांगा माझ्या चुका काय आहेत? आणि मग आपल्या चुका नवरा सांगेल, तर नवरा त्या चुका सांगताना आपण शांतपणे ऐकून घ्यायच्या. हो, माझ्या लक्षात आलं, की तुम्हाला असं वाटतं, की मी मोबाईल जास्त पाहते. तुम्हाला असं वाटतं, की मी माझा पासवर्ड तुम्हाला सांगत नाही. मग आपण का सांगत नाही? ते सांगायचं. मग आपण आता सांगायला लागाल का? तो प्रॉमिस द्यायचा. तर नवरा ऐकत नाही अशा वेळेस नाही का, आधी आपण स्वतःचं परीक्षण नवऱ्याकडनं करून घ्यावं. मग नवरा म्हणणार आहे, "तू आळशी आहे, तू ऐकत नाही, तू हट्टी आहे, तुला तुझा अहंकार आहे, तू तुझ्या पैशांचाच विचार करते, तू कुटुंबासाठी पैसे देत नाही, तुझं वेगळंच बँक अकाउंट ठेवते, ते खर्च करू देत नाही, माझाच पगार खर्च करतो." ऐकू द्या ना, ऐका ना. त्याला त्याचं बोलणं आधी ऐका. कारण जोपर्यंत आपण नवऱ्याला समजून घेत नाही, तोपर्यंत नवराच आपल्याला समजून घेत नाही. कारण नवरा आपल्याला समजून का नाही घेत? कारण त्याने पोझिशन घेतली आहे. जसं युद्ध करायची पोझिशन असते, की पूर्वी किल्ल्यावर बुरुज असायचा आणि त्याच्यातनं ते बंदुका चालू की तोफा चालवायचे. तसंच आपण संसार करताना एकमेकांवर अटॅक करत असतो. हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि आपण एकमेकांवर अटॅक केला आहे, हे आपण कबूलही करत नाही. म्हटलं तर काय झालं? मी बायकोच आहे, मी नवराच आहे, माझा हक्क नाही का? तुमच्या हक्काचा गैरवापर होतोय याचं भान तुम्ही ठेवा. तुमचा जो हक्क आहे, तो हक्क जबाबदारी सोबत आहे. मग तो हक्क तुम्ही गाजवताना जबाबदारी पार पाडत आहात का? आपण संस्कार कसे करावे, आदर्श कसा ठेवावा, नासमज नवऱ्याला कसं समजवायचं हे लक्षात घेतलं. कारण भांडणामध्ये सर्वच एक्सपर्ट असतात. मी एक्सपर्ट आहे. भांडणाशिवाय आयुष्य पुढे जात नसतं. पण भांडण सकारात्मक हवं. चूक सून म्हणते माझं असेल चुकलं तरीही नाही. माझे चुकले नाही असे हां, म्हणत हां. असेल तेव्हा काय करायचे? हां, आता सूनचं चुकलं आणि ती चूक कबूल करायला तयार नाही. असं तुम्हाला का वाटतं, की तिने तिची चूक कबूल करावी? हा पहिला प्रश्न. आपण हा प्रश्न का निर्माण करतोय? की तिने चूक केली आणि कबूल करायला पाहिजे. मग आपणही कधी काही चूक केली असेल सासू म्हणून, तर आपण ती कबूल केली आहे का? एक लक्षात घ्या, कोणत्याही चांगल्या बाबीची सुरुवात ही आपल्यापासून होत असते आणि कोणत्याही वाईट गोष्टीची सवय ही दुसऱ्यापासून होत असते. असं जर झालं, तर आपल्याला जीवन हाताळता येतं, सदस्य हाताळतात. पण आपल्यापासूनच चुकीची सुरुवात झाली, तर मग आपण भांडणाला निमंत्रण देत असतो. म्हणून
सुनेने चूक कबूल केली नाही, हरकत नाही. आता तुमच्या समाधानामध्ये सुखामध्ये काय नुकसान झालं आपलं? कुठं सुख समाधानामध्ये काय नुकसान झालं? समजा तिने चूक कबूल केली तर असं काही होणार आहे का की सासू म्हणून तुम्ही चूक कबूल करायला लागणार आहात? आदर्श महत्वाचा आहे. आदर्शातून माणसं शिकतात. माणसं सांगण्यामुळे शिकत नसतात, उपदेश देण्यामुळे शिकत नसतात. माणसं समोर दुसऱ्याचा आदर्श पाहतात, त्यातनं इन्स्पिरेशन घेतात. आणि माणसं इन्स्पिरेशन घेतात, प्रेरणा घेतात म्हणून शिकतात. सर्वांना शहाणपण आहे. शहाणपणाची कमतरता या जगात बिलकुल नाहीये. ज्ञानाची कमतरता या जगात बिलकुल नाहीये. फक्त हे ज्ञान आणि शहाणपण दुसऱ्याने शिकावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. दुसऱ्याने सुधारावं हे शहाणपण वाचून अशी सगळ्यांची इच्छा असते. चूक कबूल करण्यामुळे किंवा भांडण टाळल्यामुळे संसारात फायदा होणार नाही. ठीक आहे, आपण धरून चाललं की सुनेने चूक कबूल केली, झालं. मग आता काय फायदा? मग त्याच्यामुळे त्या पती पत्नीचा संसार सुधारणार आहे का? किंवा त्याच्यामुळे सासू आणि सुनेचा संबंध सुधारणार आहे का? सुधरू शकतो. त्यांनी पुढची स्टेप घ्यायला पाहिजे. आता तू सांग माझ्या चुका. तुझी चूक मी सांगितल्या, तू माझी चूक सांग. कारण टाळी दोन्ही हातांनी वाजत असते आणि हे एक हाताने जी वाजते त्याला चापट म्हणतात. मग आपण चापट मारतोय की टाळी वाजवतोय? संसार करताना टाळी वाजवत वाजवत एकमेकांना प्रोत्साहन देत देत आपल्याला स्वतःचाही विकास करायचा असतो, कुटुंबाचाही विकास करतो, जीवनाचाही विकास करायचा असतो आणि सगळ्यांना आनंदात ठेवायचं असतं गॅरंटेडली. म्हणून आपण जरी कमिटेड असलो की माझ्या मुलाचा संसार चांगला झाला पाहिजे, माझी सून चांगली वागली पाहिजे, तरी आपण तिला चापट तर मारत नाही ना. ती जेव्हा चांगलं करते तेव्हा आपण टाळी वाजवायचं भान ठेवत आहात का? दोघेही जॉब करीत असतील तर घरात म्हणून कामामध्ये मदत करणे आवश्यक आहे. हा पण हा. मनुष्य नुसता बसून राहणे पसंत राहणे, ती सतत काम करून थकून जाते, ती मेहनत करीत जाते, ती बोलून दाखवत नाही. हा हा. चांगलं अभिनंदन आपलं की आपण बोलून दाखवत नाही. आपण काम करून थकून जाता ही मात्र महत्वाची बाब आहे. की आपण असं कधी म्हणू नका की मी थकून जाते. आपण असं म्हणा स्वतःला की एवढं काम करण्यासाठी मी अधिक स्वतःला सशक्त करेन, व्यायाम करेन, क्षमता वाढेल, आहार चांगला घेईल, चांगल्या सवयी ठेवील, चिडचिड करणार नाही, तणाव ठेवणार नाही, नेहमी सातत्याने आनंदी राहील. आणि मग असं ठेवलं तर मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य सुधरेल. माणसं थकतात, शरीराने थकत नसतात. मन थकत असतं, मन कंटाळवाण होतं, मन उदासीन होतं, मन निरुत्साही होतं, मन नकारात्मक होतं, मन चिडतं. आणि त्याच्या भारामुळे, भावनांमुळे माणसं थकतात. बापरे, मी किती करायचं, मी ऑफिसमध्ये एवढं काम केलं, घरी आलो येऊन एवढं काम केलं. आपण मोदींकडे पहा, ते काम करतात ना ह्या वयात. ते कधी म्हणत नाही की मी थकलो. तर आपण आता लक्षात घ्यायचं की आपण कामाने थकून जातात आणि नवरा काम शेअर करत नाही तर हरकत नाही ना. तर आता आपण असं लक्षात घ्या की असं काय घडतं की नवरा गैरफायदा घेत आहे. असं काय घडतं की नवरा गैरफायदा घेत आहे. लक्षात घ्या, केवळ आपण चांगला असून उपयोग नसतो. तर आपला गैरफायदा दुसरा घेणार नाही याचं भान ठेवण्याची जबाबदारी आपली असते. त्याला दोष देऊन म्हणू नका. मुलगा बिघडला त्याला जबाबदार आई वडील असतात. कारण त्यांनी त्याला त्याचे विचार सकारात्मक घडवले नाही, त्याला चिंतन करायला शिकवलं नाही, त्याला भविष्याबद्दल विचार करायला शिकवला नाही, त्याला स्वतःसाठी जबाबदार राहायला शिकवलं नाही. म्हणून हे घडतं. संस्कार देण्यामध्ये कमी पडलो. तर प्रेम होतं आई वडिलांचं, पण संस्कार कसे द्यावे बदलत्या काळानुसार त्यांना कळलं नाही. आणि ते कसं द्यावं यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं नाही. मग त्यांनी त्या अप्रशिक्षित स्थितीत ते दिलं. तसंच नवऱ्याला हँडल करताना आपण जे काही प्रेम व्यक्त करतो आणि बरेच कामं त्याचे स्वतःहून करून टाकतो, पण त्याला जबाबदारी देत नाही. आणि आपण एक आपलं प्रेम म्हणून व्यक्त करतो. पण हे करताना आपलं आपल्यामुळे तो गैरफायदा घेणार नाही याचंही भान ठेवायचं. म्हणून लक्षात घ्या. हे थोडक्यात उत्तर आहे. आणखी तसा हा टॉपिक मोठा आहे. प्रश्न विचारणाऱ्याला मला दोष द्यायचा नाही. प्रश्न ज्यांनी विचारलाय त्यांना स्वपरीक्षण करण्याची गरज आहे. तसंच जे काही घडत आहे, मी जास्त काम करत आहे, मला थकवा वाटतो, हे आपण आपल्या नवऱ्याला कंप्लेन करत नाही सांगायचं. बापरे, खूप थकते, तुम्हाला काही माझी पर्वा नाही. तुम्ही पाहता ऑफिसमध्ये काम करताय, घरी आल्यावर एवढं काम करतात, तुम्ही बाई ठेवू देत नाही आणि बाई मिळतही नाही आणि तुम्ही काहीच घरात सपोर्ट करत नाही. तुम्हाला काय म्हणावं? एवढं तर लक्षात घ्या, की बायको राब-राब किती राबते, किती थकते. माझी तर काही पर्वा करत चला.
असं म्हणतात ना, असं न म्हणता पण मला नाही का आजकाल थकवा येतो. मला कामाचा कंटाळा वाटतो. तुम्हाला काय वाटतं मी काय करावं? मी ऑफिसमध्ये एवढं काम करते तुम्हाला माहिती आहे माझा बॉस खराब आहे आणि मला सगळं ऑफिसमधनं काम दिलं जातं. मी घरीही आणते आणि आता घरी आल्यानंतर मलाही स्वयंपाक करावा लागतो आणि वेळ नसतो. लगेच तुम्हाला भूकही लागलेली असते. तुम्हाला ऑफिसमध्ये आल्यानंतर चहाही द्यावा लागतो. मला विश्रांती मिळत नाही. तुम्ही सांगा अशा वेळेस मी काय करू? मग मी आजारी पडले समजा तर. मग अशा स्थितीमध्ये आपण असं का नाही करायचं? एका समुपदेशकाकडे जाऊ किंवा डॉक्टरकडे जाऊ, त्यांचा सल्ला घेऊ. तुम्ही याल का सोबत माझ्या? मग तिथे गेल्यानंतर आपण डॉक्टरांना सांगायचं असतं किंवा समुपदेशकाला सांगायचं असतं, की असं-असं घडतं. मग काही गोष्टी तुम्ही आपल्या नवऱ्यासमोर सांगायच्या नसतात आणि तक्रार तर बिलकुल सांगायची नसते, की माझा नवरा सहभाग देत नाही, स्वतःचे कामं करत नाही, उलट घरी येऊन कामं वाढवतो, घरात पसारा करून ठेवतो. असं न म्हणता, मी यांची काळजी घेत असते, मला शक्य तेवढं करत असते आणि नंतर समुपदेशकाला एकांतात सांगायचं असतं, की घरात असं-असं घडत असतं, तर पहा तुम्हाला कसं समजावता येईल. कधी ज्याच्या जो सुधारावा असं वाटतं ना, त्याच्यासमोर त्याची तक्रार कधीही करू नका. नाहीतर आणखी बिघडत जातं आणि त्याला वाटतं, की ही मला सुधारायचा प्रयत्न करते का? मी दाखवतो कसा, की मी कसा सुधरत नाही, मीच कसा बरोबर आहे. तर मी मगाशी म्हणत होतो, की आयुष्यामध्ये नको ते वारंवार घडत असतं. विचारांमध्ये, भावनांमध्ये, कृतीमध्ये, बोलण्यामध्ये आणि हे आपण नको ते करतोय हे आपल्या कधीच लक्षात येत नसतं. आणि तरी पण आपल्याला वाटत असतं, की माझं काहीच चुकत नाही. आपलं जे चुकतं ते म्हणजे स्वअन्वेषण आपण केलं नाही. माणसाच्या स्वभावाचा आपण पूर्ण अभ्यास केला नाही आणि आपण तसेच त्यांना हँडल करायला लागला, स्वतःला हँडल करायला. धन्यवाद. की आपण आपल्या आयुष्यासाठी इथे आलात. आपल्या सुख-समाधानासाठी आलेलो. ते केवळ आपल्या स्वतःच्या सुख-समाधानासाठी नाही, आपल्या कुटुंबाच्या सुख-समाधानासाठी निर्माण करणं सुखासाठी आलेलं आहे. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, की आयुष्य हे भविष्याकडे पाहून जगा. भूतकाळाला वर्तमान काळात आणू नका. भूतकाळाला भविष्यकाळात आणू नका.